सहकारी मित्र ज्यांनी मी 99 पासून पाहतोय एक कडाडकर खूप काढायचे आमचे आई बहिणी आता सगळंच आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलेल्या बांधवांनो तरी देखील आज या ठिकाणी लोकसभेच्या प्रचाराच्या शिखरामध्ये यापैकी तिच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय भाऊ भारत पवार सर, अच्युतराव तात्या पाटील काका, सरपंच माजी सरपंच आदरणीय आमचे मित्र तात्या, पांडू, विजू, बाळासाहेब, उपस्थित सर्व गावातील वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधव, आज या ठिकाणी आपल्या आई बहिणी आता माझ्या संजू माझ्याकडे बस आज या ठिकाणी आई बहिणी आता वरकड असं माझ्यापेक्षा चांगलं मत या ठिकाणी व्यक्त केलं. खरोखर मित्रांनो आज या ठिकाणी ही निवडणूक आहे कुठली ग्रामपंचायतची नाही किंवा जिल्हा परिषद नाही, पंचायत समिती नाही किंवा विधानसभेची सुद्धा ही निवडणूक नाही. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेली ही निवडणूक आहे. आणि आपण या निवडणुकीकडे पाहताना ज्या पद्धतीनं जगाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे त्या पद्धतीनं आपल्या लाडक्या पंतप्रधानांना 2014 ते 2024 ज्यांनी आपली कारकीर्द अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं, सर्वसामान्य गोरगरिबांना या ठिकाणी मदतीचा हात देऊन जगामध्ये आपल्या देशाचं नाव लौकिक केलं, आपल्या सगळ्या सीमा सुरक्षित ठेवल्या. आपल्या एवढ्या अडचणी कोरोना काळामध्ये आल्या असताना जगातील इतर देशांच्या अर्थव्यवस्था उडमळल्या गेल्या, परंतु आज आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली आणि मजबूत ठेवून या ठिकाणी सर्वसामान्यांना आधार देण्याचं काम केलं. आज प्रत्येक योजना आपण पाहतो 80 कोटी लोकांना धान्याचा विषय असेल, मुद्रा योजना असेल, आयुष्यमान योजना असेल, आज पंतप्रधान आवास घरकुलाचा विषय असेल, शेतकऱ्यांच्या कंपन्याला मदतीचा विषय असेल, पीएम किसान योजना असेल, नमो योजना असेल, आज देशाच्या सीमेवरती डेव्हलपमेंट असेल, चायना बॉर्डरवरची डेव्हलपमेंट असेल, गडकरी साहेबांच्या माध्यमातून झालेले नॅशनल हायवे असतील, आज रेल्वेचं जाळं विणण्याचा विषय असेल, वंदे भारत सारख्या नवीन ट्रेन असतील आणि विमानतळ असतील, या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर आज आपण निश्चितपणानं एक महासत्तेकडे वाटचाल करतो. आणि ही वाटचाल होत असताना आज या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी विरोधी पक्षाकडनं वेगळ्या पद्धतीचा प्रचार केला, परंतु आज देशहित डोळ्यासमोर ठेवून आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं बांधव. ही निवडणूक आहे एकट्या नरेंद्र मोदी साहेबांची नाही, कारण त्यांचं वय 73 आहे. जर आपण पाहिलं तर कधी एकदाही आजारी व्यक्तिमत्व पडलं नाही किंवा एकही सुट्टी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये घेतलेली नाही. आज या ठिकाणी कधी बघा दिवाळीला सुद्धा सैनिकांमध्ये दिवाळी साजरी करणारा आपलं पंतप्रधान आणि असं न थांबता सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन या ठिकाणी काम करणारा हा व्यक्ती. आपण जर पाहिलं तर आता विरोधी पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने टिप्पणी चालली असती, ह्याचं असं झालं त्याचं असं झालं, हेच म्हणतात होता ऐवपैकी सोयाबीनचा भाव पडला, कांद्याचा भाव पडला, टमाटीच पडली आणि ज्यावेळेस बाजारामध्ये विक्रीला जाते कुठंतरी त्या ठिकाणी डाळ वाढली, कुठंतरी एखाद्या ज्वारी वाढली, 5,000 रुपये ज्वारी गेल्या वेळेस झाली, मालदांडीची 7,000 रुपये जोडची ज्वारी झाली, हीच वाढ लागली 4,000 रुपये. महागाई वाढली कोण वरड? महागाई वाढली म्हणून वरडणारे हेच, शेतकऱ्याला भाव मिळत नाही म्हणून वरडणारे हेच, परंतु त्याच्यातनं सुद्धा समन्वय साधण्याची भूमिका सातत्यानं नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेबांनी घेतली, फडणवीस साहेबांनी घेतली, भाजीदारांनी घेतली. आपण सगळेजण पाहताय या ठिकाणी ज्या वेळेस आपल्या शेतकऱ्यावरती संकट आलं, मग या ठिकाणी 1 रुपयामध्ये पीक विमा लागू झाला. आज या ठिकाणी अतिवृष्टीचे पैसे आपल्याला मिळाले, सततच्या पावसाचे पैसे दिले, दुष्काळाचा निधी दिला. आज या ठिकाणी येलो मोजेकच्या माध्यमातून पैसे पडतात. आज चिकलठाणला जवळपास 1700-1800 एकर लिंबोणीची बाग होती. आता तुम्ही सगळी टीम संजोना असतील किंवा युग असतील सगळेजण बाळासाहेब सगळेजण या ठिकाणी मला तुम्ही एक दिवस सुद्धा गपची बसू दिले हो फळबागेच्या अनुदानाचं काय झालं. आणि तुम्हाला अक्षरशः खोटं बोलत नाही, मला त्या दिवशी मी 18 ते 20 किलोमीटर चाललो असतो मुंबईत आणि शेवटी 19 कोटी रुपये मंजूर करून आणले. आपल्या सगळ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी आधार देण्याचं काम या ठिकाणी कुठल्या बाबतीमध्ये आपण कमी पडतो.
परंतु एक वृत्ती जर झालेली आहे काही विरोधी पक्षाची की सातत्यानं जातीवादावरती भडकवायचं, कुठेतरी ह्यांनीच वर्गाचं महागाई वाढली म्हणून, ह्यांनीच वर्गाच्या शेतकऱ्याला भाव कमी मिळतो म्हणून. नेमकं ह्यांचा उद्देश काय की एका बाजूला आपण पाहतो की मी एवढ्या मोठ्या लेवलचं बघणार नाही, जेवढी पुढारी ओळखते ती सगळ्यांच्या घरगुती विषय अडकलेले आहेत, सगळ्यांचे घोटाळे अडकलेले. आणि हे घोटाळे उघडे ती मोदी काय गपचूप बसायला तयार नाही, उचल की आठ टाक नाटक केलं की. आणि आता सगळीकडे काय म्हणतात ईडी खेळण्यापर्यंत आली. आणि मग ज्याला कर नाही त्याला डर कशाला. जर तुमचं रेकॉर्ड क्लिअर असेल, तुमचं जर व्यवस्थितपणा असेल तर तुम्हाला आठ टाकायचं कोर्ट आहे का शेवटी, कोर्टामध्ये विषय जातातच ना. आता एका 400-500 कोटीची जर रोख 500ची बंडल सापडायला लागली एका खासदार आमदाराकडे, आता त्यांनी गपची बसवलं. आणि आज या ठिकाणी हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत असताना आज सगळे बघा घाबरले, सगळे जण इंटरनॅशनल गँग एकत्र झालेले, सगळे खतरनाक खिलाडी आहेत सगळेजण. सगळ्यांना भीती आहे की ही बाबा जर आता तिसऱ्यांदा पंतप्रधान झाला, कार्यक्रमच आहे बघा त्यांचं. म्हणजे जेवढं देशातलं काय कुठाने खोरी केली तेवढं बाहेर काढल्याशिवाय बसत नाही, तोही त्यांचा पार्ट झाला. परंतु तेवढंच काम आहे का त्यांना, नरेंद्र मोदी साहेबांना काय तेवढंच काम आहे का. सगळ्या कामावरती आज बारक्या बारक्या गोष्टीवरती लक्ष देणारे हे पंतप्रधान सगळ्या स्तरावरती आपल्याला योग्यरित्या त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि आज या ठिकाणी मगाच मी सांगितलं की सगळ्या स्तरावरती आपल्याला या ठिकाणी निधी उपलब्ध झाला. सातत्यानं आपल्याला साधा विचार करा की कधी टमाटे 100-150 रुपये किलो झाली, सगळ्या टीव्हीला कसं येते गृहिणीचं बजेट कोलमाडलं आणि विरोधी पक्षाला की काल महागाई वाढली. आणि ह्या गोष्टी फक्त राजकीय स्वार्थापोटी असतात मित्रांनो. आज मराठ्याला आरक्षण मिळालं नाही, धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही, आदिवासीला मिळालं नाही. ज्या वेळेस विरोधी पक्षाला किंवा कमकुवत राजकारणी माणसाला कुठेही दार शिजत नाही त्यावेळेस मात्र जातीपातीचा आधार घेण्याचं आणि जातीपातीमध्ये भांडण लावण्याचं काम या ठिकाणी केलं. ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून खरं आपल्या देश हिताचं कोण आहे, विकासाचं कोण आहे. तर मला या ठिकाणी सांगा की कोरोना काळामध्ये सगळ्या देशाच्या अर्थव्यवस्था इसकाटल्या होत्या. आज इंग्लंडनं आपल्यावरती राज्य केलं, त्याचा सूर्य कधी मावळला नाही. एवढं जगावरती आज राज्य करणारा इंग्रज सरकार त्या काळातलं त्याची सुद्धा अर्थव्यवस्था कोलमाडली. परंतु भारत देशाची कोलमाडून दिली का मोदी साहेबांनी? कोलमाडून तर दिलीच नाही, उलट मजबूत केली, सगळ्याला मदत केली. त्याचाच भाग म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता या ठिकाणी काम करू शकतो. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, फडणवीस साहेब या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाले, दादा झाले. आपल्या कडेचा पलीकडला रस्ता आशियान बँकेत आणला, सोलापूर रोड केला, आपण लातूर रस्ता केला, तर तुळजापूरच्या रस्त्याला 376 कोटी रुपये टाकल्यात. उपसा सिंचन योजनेला 700 कोटीचा निधी आला, 350 कोटीची काम आपण खामगावपर्यंत पाणी आणलं. ढाळे पिंपळगावच्या धरणात टीव्हीवरनं पाणी या ठिकाणी सोडतोय. उकळायचा सगळा भाग तुम्ही बघा, 1 वर्षाच्या आत हिरवागार भाग या ठिकाणी होतोय. ढाळे पिंपळगावच्या धरणात पाणी आल्यानंतर चिखलाला सुद्धा त्याचा फायदा या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचं पाण्याच्या बाबतीमध्ये आपण जाळविलेलं आहे. आज मी मागं पण माहिती घेतली, त्यात तुम्ही पण प्रस्ताव दिलेला आहे. गावामध्ये सुद्धा पाझर तलाव आहे, त्याचं सुद्धा रूपांतर साठवण तलावामध्ये मी करून देतो आणि मोठाच्या मोठा तलाव या ठिकाणी करतो, जेणेकरून चिखलमध्ये माझ्या सर्व फळ उत्पादक बागायतदारांना त्या ठिकाणी पाण्याची कुठली अडचण येणार नाही. 37 साठवण तलाव मंजूर केले बनवून आता 35 साठवण तलावाचे काम चालू. पांढरीला कुणाचे पाहुणे लावले असले तर विचार. पाझर तलावाचं साठवण तलावात रूपांतर झाल्यानंतर काय घडतंय चमत्कार तिथं बघा. संगमनेरला जाऊन बघा, त्या ठिकाणी पाणी आले. लाडोळ्याला जाऊन बघा, त्याच पद्धतीने उर्वरित साठवण तलावामध्ये सुद्धा तुम्हाला येणाऱ्या या पावसाळ्यामध्ये बहुतांशी 10-15 साठवण तलावामध्ये पाणी साचलेलं दिसल. पुढच्या वर्षात काही साठवण तलावामध्ये पाणी साठलेलं दिसल. आणि 37 वर न थांबता 101 साठवण तलाव करण्याची माझी मानसिकता या ठिकाणी. अशा रीतीने आज उपसा सिंचन योजना आहे, साठवण तलाव आहेत. पाण्याचा प्रश्न या ठिकाणी गंभीर सातत्याने होतोय, शेतकऱ्याला पाणी मिळत नाही. आणि ह्या गोष्टीवरती जादाच काम करण्याचा आपण या ठिकाणी निश्चितपणाने प्रयत्न करतो. आज मला सुद्धा वाटलं की 2,500 कोटीचा निधी आहे. हिशोब केला त्या दिवशी फडणवीस व्हायला तर सगळं त्या घरकुलाचे 4,000 कोटीपर्यंतची बिलिंग झाली. महिला बचत गटाला दिलेले 150 कोटी रुपये, शहरामधली 5,000 घरं, ग्रामीण भागातली 5,000 घरं, प्रत्येक स्तरावरती काम करत असताना कुठेही कधी एवढा निधी झाला नव्हता वार्षिक. आपल्याला पण माहिती आहे. आज चिखलमध्ये सुद्धा काय किती आहे का, 4 कोटी रुपयाचा निधी चिखलमध्ये ऐकलं का कधी? आज बांधारे असतील, तुमच्या अंतर्गत रस्त्याचे विषय असतील,
दलित वस्तीतली कामं असतील, पाणी पुरवठ्याची योजना असेल, या प्रत्येक कामाकरता आपण चिकरण नाही, प्रत्येक ग्रामीण भागामध्ये 10 लाख रुपये दिले तर सगळी खुश व्हायची. परंतु कुठलंही असं गाव हुडकून काढा, 1 कोटीच्या वरती 2, 3, 4, 5, 7 कोटी 10 कोटी पर्यंत निधी आपण या ठिकाणी देण्यामध्ये यशस्वी झालो. हे कशामुळे झालं? आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली मोदी साहेबांनी, त्यांच्या मार्गदर्शनाने शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा ह्यांनी ते गेले आपण तिथे काय काम सांगितलं की आपल्याला मदत केली, म्हणून आपण तालुक्यातली चांगली कामं 4 करू शकलो. नाहीतर माझ्यासारखा कार्यकर्ता तर मी काय करणार आहे. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा आज आपल्याला या ठिकाणी आपल्या भागाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून बांधव आज अर्चनाताई पाटील घड्याळ्या चिन्हावरती उभे आहेत, महायुतीच्या उमेदवार आहेत, त्यांना निवडून देणं गरजेचं आहे. कारण आज या ठिकाणी आपल्याला आणखीनही फार मोठं पाण्यावरती काम करावं लागणार. कारण मराठवाड्याला पाणी जात असताना ते पाणी सुद्धा आपल्याला बार्शीकडे वळवणं गरजेचं आहे. ते हिंगणी, जवळगाव, ढाळेपिंपळगाव, बाबळगाव, पाथरी, ममदापूर या काही साठवण तलावामध्ये आणि काही मध्यम प्रकल्पामध्ये सोडणं गरजेचं आहे. आणि हे जर करायचं असेल तर आपल्या हक्काचा खासदार त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आता तुमचा हक्काचा आमदार होता म्हणून या ठिकाणी एवढी कामं मी करू शकतो. तुम्ही मला नेतृत्व दिलं, लोकप्रतिनिधी केलं, सत्ता आली म्हणून मी एवढं करू शकलो. आज आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की सर्वेक्षण पाहिलेलं आहे, देशामध्ये जर मूड पाहिला सगळ्या लोकांचा, सगळेजण म्हणतात की नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान व्हायला पाहिजे. जवळपास 375 पर्यंतच्या पुढे या ठिकाणी सगळे खासदार निवडून येत असताना दिसतात सर्वेक्षण मध्ये. मग आपण का मागे राहायचं? आपल्या भागाचे प्रश्न मांडण्याकरता किंवा आपलं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याकरता ज्यावेळेस नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होणार आहेत त्यावेळेस आपल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा खासदाराचं त्या ठिकाणी मत असणं गरजेचं आहे. आज जर आपलं त्या ठिकाणी मत नसेल किंवा आपला प्रतिनिधी नसेल बांधवानो तर निश्चितपणे थोड्या अडचणी त्या ठिकाणी येऊ शकतात. म्हणजे मी असं म्हणत नाही की मत नाही दिलं काम होणार नाही, तो मुद्दा नाही, परंतु कामामध्ये फरक पडतो. आता मी आमदार असल्यावर मी धाडा जाऊन प्रत्येक मंत्रालयामध्ये जाऊ शकतो किंवा अधिकाऱ्याच्या बैठका लावू शकतो. तसं आपला खासदार असताना आपल्या विचारांना हे करा ते करा, आता उगं कोण बोंबलत कुत्री मारत फिरणारा जर खासदार आपण केला तर कसं व्हायचं? उगा येतं कामी कुठे इष्टीत जागा दिली आणि इष्टीत फुकट दिली नाही. 50% महिन्याला मोफत आहे इष्टी, सगळ्यात ज्येष्ठ मंडळीला इष्टी फुकट आहे. आणि काही इष्टीचं कौतुक सांगते, काही खासदाराची ही काम आहेत जागा द्यायची, पुढे कामी द्यायची. आणि अशा पद्धतीने आणि सोयाबीनचा भाव रामा बरोबर ज्या प्रभू रामाचं जे विष्णू ब्रह्मा विष्णू महेश ज्या विष्णूचा आपल्या दैवताचा जे अवतार आहे त्याच्याबद्दल टिंगल टावाळी, जे आपले रामभक्त हनुमान आहेत त्यांच्याबद्दल टिंगल टावाळी, हरवारे पट्ट्या एवढं मोठा झाला. आणि मोदी साहेब माझ्या विरोधात उभारले तरी मी ऐकणार नाही. ज्यांनी सभा केली म्हणून तुमचा कार्यक्रम झाला, नाहीतर महागच कार्यक्रम झाला असता. आणि एवढं जर अहंकार असेल, एवढा गर्व असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे मित्र. आणि या ठिकाणी सांगायचं तुम्ही काय केलं नेमकं? ज्या ज्या वेळेस या ठिकाणी अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला, या ठिकाणी शेतकरी अडचणीत आले, फळबागाचं अनुदान आणायचं होतं, कुठे गेलता तुम्ही कुत्री मारत? मला त्याचं उत्तर आज कुठे गेली ती माणसं बोंबल नाही. आज ज्या ठिकाणी मी मगा सांगितलं 18-20 किलोमीटर मी चालत गेलो, पायाला उलटे वळे आणलेलं अनुदान या ठिकाणी प्राप्त केली, त्यावेळेस कुठे गेली होती? आज एवढ्या मोठ्या विहिरी दिल्या, तेवढी मोठी घरकुल कुठं कमी कुठं पडतो? 2च मुद्दे फक्त राहिले होते की सोयाबीनचे थोडे जागतिक लेवलला भाव कमी झाले. आता कशामुळे कमी झाले त्याचं सुद्धा आत्मपरीक्षण करा. सोयाबीन जागतिक पीक आहे, रशियाचं युक्रेनचं युद्ध चालू आहे त्या ठिकाणी, त्याच्यामुळं सगळ्या बाजारपेठेवरती परिणाम होऊ लागला. त्याचा परिणाम म्हणून सोयाबीनला आपल्याला 5,000 पर्यंत भाव मिळाले, 47 ते 5,052 पर्यंत गेले. सातत्यानं चढ उतार हा झाला. कधी काळी मग 8,000 रुपये पण झाले होते ना. आणि हे नुकसान सरकारच्या लक्षात आल्यानंतर 4,000 कोटीची तरतूद केली. मी कांद्याच्या बाबतीमध्ये पण पाशाभाई पटेलांना मी निवेदन दिले, साहेब त्यांना सांगितलं मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्र्यांना, या ठिकाणी कांदा आणि सोयाबीनचे भाव पडलेले, आपल्याला त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करणं गरजेचं आहे. त्यांनी पणन खात्याला आदेश दिले, त्याचा अहवाल मागितला. अहवाल मागल्यानंतर सोयाबीनची 4,000 कोटीची तरतूद झाली बांधवांनो, त्याचं सुद्धा अनुदान आपल्याला या ठिकाणी प्राप्त होईल. कांद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अहवाल प्रलंबित आहे पणन खात्याकडे, तोही त्या ठिकाणी पंतप्रधान आपल्या मुख्यमंत्र्यांकडे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे जाईल. त्यावेळेस मी काय गपची बसणार नाही. गेल्या वेळेस जसं पर क्विंटल अनुदान आपण 300 रुपये दिलं, त्याच पद्धतीने अनुदान या ठिकाणी आपण घ्यायला तयार आहेत. परंतु कांदा आणि सोयाबीन किंवा शेतीमालाचे भाव कमी जास्त थोडे झाले, अनुदान मिळते, कधी भाव वाढतात कमी होतात, हा काय बाजारातला खेळ आहे.
बाजार रोज चढवतो उतार होतो. याचा अर्थ असा आहे की आपल्या देशाच्या बाबतीमध्ये आपलं प्रेम कमी होतंय, कधी कमी होऊन देऊ नका. कारण आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणारा, मगाच मी सांगितलं की रेल्वे विमानतळ एवढी डेव्हलप करणारा व्यक्ती हा पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी मिळाला. आज चायना बरोबर 65ला युद्ध झालं, प्रचंड मार खाल्ला आपण त्या ठिकाणी. पाकिस्तान बरोबर 3दा युद्ध झाली. ज्या ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस आपल्या देशाला दुसऱ्याच्या तोंडाकडे बघावं लागलं. रायफली देतात आणि AK-47 देतात आणि बॉम्ब देतात आणि तोफगोळे देतात आणि तोफा देतात किंवा विमानं देतात. ही परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिलेली. परंतु ज्यांनी आत्मनिर्भर भारत म्हणून आज या ठिकाणी मेक इन इंडियाच्या माध्यमातून आज आपल्या देशामध्ये शस्त्र निर्माण करण्याचे मोठमोठे कारखाने उभा केले. शस्त्र निर्माण केलीच नाही तर त्याची निर्यात सुद्धा केली. जे दुसऱ्याच्या तोंडाकडे बघण्याची आवश्यकता सुद्धा ठेवलेली नाही अशा विचारवंत पंतप्रधानाच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी देशभक्त या ठिकाणी जेवढे त्या सगळ्यांनी या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. नाहीतर काय रोजच चाललं उठून ही असं हे करण्यापेक्षा खरं काम कोण करते, देशाच्या हिताचा निर्णय कोण घेते बांधून, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करणं गरजेचं आहे. बाकीच्या कामाच्या बाबतीमध्ये कुठलीही काळजी करण्याचं काही कारण नाही. ज्या ज्या वेळेस चिकरड मधली माझी सगळी काम करणारी नेते मंडळी किंवा ज्यांनी गावाचा कारभार करतात ते ज्या ज्या वेळेस आली, मला वाटत नाही की तुमचा मान सन्मान करून कधी एखादं काम टाळलंय असा विषय होऊ शकत नाही, भविष्यात पण होणार नाही. त्यामुळे माझी चिकरडकरांना नम्रतेची विनंती आहे की निवडणूक ग्रामपंचायतीची नाही, जिल्हा परिषद पंचायत समितीची नाही, ही देश पातळीची निवडणूक आहे. तरी कुठल्याही बोलतापाला बळी न पडता आपण या ठिकाणी अर्चनाताई पाटील यांचं घड्याळ चिन्ह आहे, त्या घड्याळ चिन्हाच्या पुढचं बटन दाबून आपण प्रचंड मताधिक्यानं त्यांना निवडून देऊन आपल्या बार्शी तालुक्याचा आणखी विकास करून घ्यावा एवढी या ठिकाणी सर्वांना नम्रतेची विनंती करतो. आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.